बाबा, या तुमच्या दुपारच्या गोळ्या. जेवण वेळेवर करा, मला ऑफिसला उशीर होतोय. दिवसभर फक्त औषधं आणि भिंती, कुणी बोलायलाही नसतं. आबा, काय पाहताय एवढं मन लावून? काही नाही रे समीर, जुन्या आठवणींची धूळ झटकत होतो. आज आपण बागेत जाऊन बसूया का? तुमच्या त्या कविता वाचून दाखवा ना. समीर, त्यांना त्रास देऊ नकोस. त्यांना विश्रांतीची गरज आहे. कशाला बाहेर नेतोयस? बाबा, तुम्ही त्यांचं शरीर सांभाळताय, पण मी त्यांचं मन सांभाळतोय. वृद्धांना फक्त वेळेवर गोळ्या नको असतात, त्यांना आपण हवं असतो. सह्याद्रीच्या कुशीत हरवले ते दिवस पुन्हा एकदा जगू दे, हा शेवटचा श्वास. मला माफ करा बाबा, मी फक्त कर्तव्याच्या मागे धावत होतो. तुमचा सन्मान विसरलो. अरे वेड्या, तू माझं सगळं केलंस, पण आज समीरमुळे मी खऱ्या अर्थाने जगलो. चला, आज आबांच्या आवडीचं पिठलं, भाकरी आणि ठेचा करूया. कर्तव्य ओझं वाटू शकतं, पण प्रेम आणि सन्मान आयुष्याला अर्थ देतात. वृद्धांची सेवा हे कर्तव्य नाही, तर त्यांना सन्मानाने जगू देणं ही आपली नैतिकता आहे.